छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ यांच्यासाठी रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड या गावात राजवाडा उभारला होता। उतरत्या वयात आऊसाहेबांचं वाड्यामध्ये वास्तव्य होतं। तोच राजवाडा आता शेवटची घटका मोजतोय। राजवाड्याचं अक्षरशः जंगल झाल्याचं पाहायला मिळतंय। पाहूयात। राजमाता जिजाऊंच्या राजवाड्याची दुरवस्था। पाचाड मधील राजवाडा मोजतोय अखेरच्या घटका। शिवरायांचे 12 किल्ले युनेस्को यादीत, राजवाडा मात्र उपेक्षितच। अखंड महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले म्हणजे आपल्यासाठी अनमोल ठेवा। शिवरायांशी संबंधित प्रत्येक वास्तू मराठी माणसासाठी प्राणाहून अधिक प्रिय अशीच। पण त्याच राजांना घडवणाऱ्या जिजाऊ मासाहेबांची एक वास्तू सध्या शेवटच्या घटका मोजतीये। श्रीमान रायगडाच्या पायथ्याशी असलेला पाचाडचा राजवाडा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या राजवाड्याला सध्या झाडझुडपांचा विळखा पडलाय। शिवप्रेमी आणि स्थानिकांकडून याबाबत तीव्र शब्दात खंत व्यक्त केली जाते। गेल्या अनेक वर्षांपासून राजवाड्याच्या देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी कोणतेही ठोस पावलं उचलली गेली नाहीयेत। त्यामुळे या वास्तूचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। त्याच्यावर काही ठोस उपाययोजना झालेली दिसत नाहीये। तर एक स्थानिक म्हणून माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला आणि रायगड प्राधिकरणाला की ह्याच्यामध्ये लक्ष घालून एक वाड्याची जी दुरावस्था झालेली आहे ते एक वास्तू पुन्हा पूर्वी तशी उभी राहायला हवी आहे, यासाठी प्रयत्न करायला नक्कीच पाहिजे। मधात जाऊन बघितलं तर पूर्ण दगड हे ते पडलेले आहेत, पुन्हा झाडे झुडपं झालेले आहेत आणि त्या झाडे झुडपामध्ये साप आहे ते पण प्राणी आहेत, पण सरकार काहीच करीत नाहीये। आपलं आता नाव इतकं वर गेलेलं आहे भारताचं, तरी सुद्धा सरकार याच्यावर लक्ष देत नाही। काही दिवसांपूर्वी शिवरायांच्या 12 किल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला। याचा राज्यभरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला। विधिमंडळातही राज्य सरकारने याबाबत आपली पाठ थोपटून घेतली। मात्र त्याच वेळी स्वराज्य जननी जिजाऊंचं वास्तव असलेल्या पाचाडच्या राजवाड्याकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जात असल्याचं दिसतंय। शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे, जिजाऊंचा इतिहास सांगणारे जे काही महत्त्वाची ठिकाणं स्थळ आज शिल्लक आहेत त्यापैकी हा एक कोट आहे। याचं जतन संवर्धन हे पुरातत्व शास्त्राच्या निकषानुसार केलं पाहिजे। आज पावसाळ्यामध्ये प्रचंड मोठी झाडी या ठिकाणी उगवते, गवत उगवत आहे, आपण जाऊ शकत नाही अशी परिस्थिती त्यामध्ये निर्माण होते। ही परिस्थिती पुरातत्व खात्यानं आणि रायगड प्राधिकरणानं बदलली पाहिजे। एकीकडे किल्ले रायगडाचं जतन आणि संवर्धनाचं काम वेगाने सुरू आहे, त्याच वेळी पाचाडचा राजवाडा मात्र उपेक्षितच आहे। याबाबत आम्ही रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजेंशी फोनवर चर्चा केली। त्यावेळी त्यांनी आपण पुरातत्व विभागाला सर्वतोपरी मदत करू असं सांगितलं। तिथं वाडा आता वाड्याचं नुसतं बेस दिसतो, तुम्हाला वाडा दिसत नाही, तुम्हाला पुनर्बांधणी करता येत नाही। पण जो वाडा जुना जसा आहे तसा जो शिल्लक आहे किंवा त्याचा बेस जो शिल्लक आहे त्याचं संवर्धन जतन हे केंद्र पुरातत्व लवकर त्यांनी सुरुवात करावं। ते जे काही पैसे लागत असतील त्यांनी ते आम्हाला सांगावं। राज्य शासनाच्या माध्यमातून रायगड प्राधिकरणाच्या वतीनं सुद्धा आपण ते त्यांना देऊ शकतो। आपण पाचाडच्या राजवाड्याच्या दुरवस्थेबाबत विचारलं असता गडकिल्ल्यांसह शिवरायांशी संबंधित सर्वच वास्तूंचं जतन संवर्धन झालं पाहिजे अशी सारवासारव सत्ताधाऱ्यांनी केली आहे। शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं जे आहे मोठं स्मृतीस्थळ आपण उभं करतो, शिवसृष्टी उभी करतो। अशा वेळेला शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींचं सुद्धा जर जतन झालं तो इतिहास आणखी जिवंत राहील। त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित लोकांच्या कानावर घालतो। राजमाता जिजाऊंचा हा वाडा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे। त्यांचं वेळी जतन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे। त्यासाठी राज्यासह केंद्र सरकार वेगानं पावलं उचलतील हीच अपेक्षा। रायगडहून प्रफुल्ल पवारसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।